नमस्कार माझ्या लाडक्या ताईंनो आणि दादांनो. तर चला आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये आणि आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं आहे स्वागत. तर आज आलो होतो वाटाणा खुरपायला. बघा आम्ही तिघी चौघी जणी आहेत मस्तपैकी. आजी बघा डायरेक्ट कड घातला आजीने. लय सपा सपा खुरपी. पाऊस आला होता म्हणून छत्री खाली बसलो होतो. आता परत लागलो खुरपायला. बघा वाटाणा किती छान आणि मस्त आहे. बघा एकदम भारी आहे. मग काय माणसाला खुरपून द्यायना का काय व्हायना. बाया रोजाच्या घेतल्या त्या अशा बसत्यात इकडं इकडं आणि तिकडं पलीकडल्या वावरात पण आहेत काही, तिकडं पण त्या पण बसत्यात काय करायचं मग. पाऊसच येतोय हाय की नाही. का अशा छत्र्या घेऊन घडीभर झाला का लगेच जायचं, घडीभर झाला का लगेच यायचं. चला आता परत येईन. घ्या रापा रापा आपलं खुरपून जाऊ दे आता. त्याला काय होते काय असं छत्री खाली बसावं लागत आहे पाऊस आल्या. मजा आहे बायांची. चला पडलं ऊन. तिथपर्यंत गेलो परत पाऊस आला, परत आलो, परत चाललो. अशी गंमत आहे सगळी. या जेवायला सगळे जण आम्ही बसलो आता जेवायला. कारण पाऊस चालू आहे. पावसाचं वकार म्हणजे तेच झिम 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 झिम. तिकडं पलीक मागचे पण आले जेवायला. बघा तिकडं आम्ही पण बसतो जेवायला. इकडं चालू झालं यांचं मस्त पैकी. बघा तुला काय ना मसाले इकडं लोणचं बिंचं वर रानाची भांडी खाली झाला दोन गेलेली. तर चला निम्म वावर खुरपून झालं. निम्म नाही झालं म्हणता नाही यायचं निम्म. कारण इथं काही अर्धे 3 सारे राहिले आमचे आणि पलीक अजून पलीक बरेचसे सारे राहिलेत. तर आता झाली सुट्टी. आता बरेच वाजले, जवळजवळ 7 वाजायला आली बघा. आणि चकू आली होती बघा छत्री आणि हे रेनकोट घेऊन आली होती. आता हे ठेवते इथंच, कुठं परत घरी न्यायचं आणि परत आणायचं. आणि 3 छत्री आणि हे आणलं आणि पाऊसच बंद झाला असं झालं. तर आजीचं बघा तिकडं आवरले ना. आजी निघाली. त्यांना म्हणलं तर तुम्ही चला मी चपला घेऊन येते आपल्या. आणि आता हे छत्र्या इथंच ठेवून देते मी. आता हे आहे ना वरती ठेवावं लागेल, नाही ते ना कुत्रे घेऊन जाते. असं ठेवते आता. रेनकोट पण आवडून गार लागतो बघा. आता वारं सुटलेलं आहे. आणि छोकूचे पप्पा आले होते, दादा आला होता. त्यांनी रोप टाकलं कांद्याचं आणि ते गेले आता घरी. गेले रोप टाकून. जवळजवळ 1.5 पायरी रोप टाकून झालं त्यांचं. आणि म्हणलं आता दादाला म्हणलं तू येतो वर आम्हाला न्यायला. तोपर्यंत आम्ही येतो मग खाली, डायरेक्ट खाली जाऊ तो पण. आणि जाता जाता आहे ना सोयाबीन पण बघत जाऊ आपण. तर असं आहे. आता पाऊसचा बघा आता आहे ना वाटाणा किती छान आणि मस्त झालाय. खुरापल्यावर आणखीन भारी वाटतोय. अगं बाई पण मी पायाचे सॉक्स काढून ठेवले. कुठे राहिले हा इथं आहेत. तर बघा हे असे सॉक्स घातले होते पायात. कारण म्हणलं जोडे जाते हरवून. तर बघा पायाची तर अशी अवस्था झाली. बघा माझ्या पायाच्या छापला हे पट्ट्यांना कसं झाले घुंगर. डबल घुंगर झाले, डबल घुंगर. तर असं वातावरण बघा किती भारी आणि मस्त आहे. छान वाटत आहे एकदम भारी असं बघा. सगळी कसं हिरवं छान असं मस्त झाले एकदम भारी. इथं चपला आजीची चप्पल तर इथं कुठं दिसत नाही मला. आजी तुमच्या चपला कुठं आहे? आणल्या का तुम्ही? नाही आणल्या का तुम्ही? आणल्या होत्या का? नाही माई एकटीची चप्पल इथं.
तर आजीने आणली चप्पल माझी एकटीचीच आहे. तर चलो अभी हम चल रहे हैं घर को, चलो. तर आजीचं म्हणणं आहे तिकडून इकडं 8 सारे राहिलेले इथं खुरपायचे. ह्या चिकणीला औषध मारलं होतं काय मग ती का म्हणून कान आपली. हा तसं झालं असं रस्त्यासाठी. तर बघा इकडं सोयाबीन आपलं किती भारी आणि मस्त सोयाबीन आहे एकदम. हाय कुठं मुडा हा काय चिकनी हाय त्याच्यात लई आहे. मग ते कांद्याचं होतं ना वावर त्याच्यामुळं. तर असं आहे आपलं सोयाबीन. तर इथून असं खाली आपलं बरंच लांब रे त्या घरापर्यंत आहे. तिथून दादा उभा राहिलाय बघा, दादा येऊन थांबलाय. तर बघा दादा इथं येऊन थांबलेला आहे. तर तिथपर्यंत सगळं सोयाबीन आहे. आता इथं ड्रम आणून ठेवला चक्कूच्या पप्पांनी, त्यांना तणनाशक मारायचंय म्हणून म्हणलं का त्यांनी इथं भरून ठेवलाय. पण आता उद्या तणनाशक न मारता उद्या आहे ना पहिलं वाटाण्याला आळीचं आणि काळ्या बुरशीचं औषध मारायचंय. याला काय नाही रोग येतेच. त्यांना म्हणलं उद्याच्याला 2 दिवस थांबा, वाटलं तर आहे ना पहिलं वाटाण्याला औषध मारून घ्या आणि मग नंतर बघू आपण, नंतर मारू. याला काय नाही होत एवढं, याच्यात कुठं हद्दीच्या बाहेर नाही गेलेलं हा काय असं आहे. तर बघा हे सगळं सोयाबीन आहे आपलं त्या तिथपर्यंत छान आणि मस्त असं भारी उगून आले एकदम भारी आहे. लावल्यावानी हा लय भारी उगले. आणि इकडे बघा यांचं पण आहे. पण हे कसं असं झालंय कारण यांनी काय केलं पेरल्या उडीद आहे का हे. अयो ते कसं वाटत आहे ना, मला पण वाटत होतं बरं का उडीद पेरावा, पण म्हणलं कांद्याला वावर मोकळं नाही व्हायचं आंबुले सरांच्या वावरामध्ये. मला वाटत होतं बरं का, पण म्हणलं काय माहिती त्याला जमत का नाही. आता म्हणलं मुगाला नाही का, आता मुगाला टाइम झाला म्हणल्या उडीदाला पण जमत का नाही उडीद काय माहिती. येच ना एक दिवस आपण 1-2 दिवस आज वाण्या घ्यायचं काढून. हा घेता येईन एखाद दिवस. तर आमची आजी एवढी म्हातारी झाली आता, एवढे पाय दुखत पण तरी पण कामाला माघार नाही त्यांची. लय काम करीत भारी. काय म्हणलं आमची आजी लय काम करीती. तिकडून नातीची डिलेवरी सोडून इकडं आली. काम आलं, पाऊस चालू झाला, आजी लगी पळतच आली इकडं कामाला. इकडं ताक पेरलं होतं ते आता उगलं नाही. साळ ना, हा साळ कुठं आहे मला तर कुठं एक फोम दिसत नाही त्यात. काला पेरायचं मग ते उगच जाऊ दे मरू दे, काय करायचं आपल्याला नाही का. चांगलं होतं गुरांना खायला, काय नाही पाणी निघत होतं तसं बी त्याच्यात. काय चांगलं त्याच्यात पाण्यात तिकडं पाणी साचलंय. चला तर आता काय घरी आलो मस्त पैकी. आता पुढं घ्यायचे पाजून काय तिकडून आलो ना पुढं तर इकडं दुटी लगेच चालू झाली. इथला बल्ब नाही लावला गेला कोणताच वाढलं तुम्ही. चला आता मी घेते हे करड. चला आता करड मस्त पैकी पाजून घेऊ. बघा कशा आळडा त्याची मस्त पैकी पाजून घेते. आता त्यांना ओळखत नाही कोणते कोणलाय कारण आजी आता मागून आली त्याच्यामुळे आजीला माहित नाही नेमके कोणते करड कोणत्या शेळीचे. तर चला तसे त्यांच्या म्हणजे गळ्यात अडकवलेलं आहे सगळं, म्हणजे साडीचं बांधलेलं आहे त्याच्यामुळे ओळखत यात. पण ती आजीला नाही ओळखत म्हणून मग मला पाजावं लागलं. आजी असल्यावर टेन्शन नसतं काही. आणि शेळीचा बोकड्या मिळाला बघा तर खूप मोठा झाला होता आणि
शेळीने मारलं त्याच्यामुळं ते मारला, म्हणून आज बाहेर बांधल्या सगळ्या शेरडा. टोम्या काय चाललंय तू? तर चला आता मी नेते आता करडं. रानातून आल्याच्या नंतर करडं सगळे ना शेळ्यांना पाजून डालून टाकले होते. आणि नंतर आहे ना मग स्वयंपाक झाला, जेवण झालं ना. आता वाजले होते 10. तर छकूच्या पप्पाने बाहेर 2 बोकडे राहिले होते ते आतमध्ये बांधून घेतले. आणि आता हे सगळे शेरडा आहे ना इथून सोडून बाहेर मुताळा सोडायच्या होत्या. आणि त्या बाहेर मुतून मग त्या बाहेरच्या जाळीमध्ये म्हणजे बांधायच्या होत्या. कारण की काय होतं, ह्या शेरडा इथं राहिल्या तर पावसाने भिजात्यात आणि वाघाची भीती वाटते म्हणून. आणि मुतून आतमध्ये सोडल्या तर ते आहे ना जी रातभर राडा करीत नाही, म्हणजे दिवसभर ही करडं आहेत ना तिथं राहतात, मग त्यांना वल्लं राहत नाही. तर हे करडं बघा किती छान आणि मस्त इथं जवळ येऊन थांबले होते. कारण मी इथं उभं राहिले होते, मग त्यांना वाटलं का मलाच वाटतात का काय, म्हणून ते जवळ तिथं येऊन थांबले होते. तर शेळ्यांचं सोडायचं काम चालूच होतं. कसं असतं, यांना बाहेर यांची सुरक्षता म्हणजे आमचं एक कामच आहे. तर आमची सुरुवात ही सकाळची सुरुवात ही शेळ्यांपासूनच चालू होती आणि संध्याकाळ पण यांच्यापासूनच संपती. तर असे बाहेर शेळ्या ह्या मुतवून घडीभर थांबून मग आतमध्ये टाकायच्या होत्या. आणि टोम्या काय त्यांच्याकडे बघतच होता आमचा, त्याला काय त्याचं कामवर रातभर करायचं असतं. तर बघा आज वाटाणा खुरापला मस्त छान वाटलं. पाऊस पण येत होता, पावसातच असा थोडा काही असा खुरापला. तर चला आता 10 वाजले होते, आता झोपायची वेळ झाली. तर चला तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. नवीन असेल व्हिडिओला तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला भेटू अशाच एखाद्या नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.